हाय माझ्या ताईंनो, सगळ्या जणी कशा आहात? तर पहिल्यांदा तर खूप दिवसानंतर माझे व्हिडिओ येत आहेत ताईंनो, त्याच्याबद्दल सॉरी. कारण की खूप लेट व्हिडिओ टाकत आहे मी. कारण की माहीत आहे का, आता लग्न वगैरे असलं की मग आपल्या घरचं लग्न म्हटल्यानंतर तब्येत आपण बिघडतात आपल्या मुलांच्या. त्याच्यामुळे मग आराम पण पाहिजे आपल्याला. तर थोडी दगदग झाली, त्याच्यामुळे मग व्हिडिओ पण माझे लेट झाले आणि त्याच्याबद्दल खरोखर सॉरी व्हिडिओ लेट झाल्याबद्दल. तर सगळ्यांना माहीत आहे की माझ्या नंदेची एंगेजमेंट पण झाली होती. तुम्ही एंगेजमेंटचे व्हिडिओ पण पाहिले असेल माझे. तर आता होतं लग्न आणि हे जे व्हिडिओ टाकत आहे ना मी, तर हे व्हिडिओ टाकत आहे मी लग्नाचे. तर लग्नामधील पहिला प्रोग्राम काय होता आमचा, तर बांगड्या भरायचा होता. तर हा जो व्हिडिओ आहे ना, तर हा व्हिडिओ मी स्पेशल बांगड्या भरण्यावरच केला ताईंनो. आणि बांगड्या भरणं म्हटलं की तुम्हाला पण माहीत आहे, पूर्ण दिवस लागते बांगड्या भरायला. एक 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 नातेवाईक आपले येत असतात, त्याच्यामुळे मग प्रत्येक महिलाला बांगड्या भरणं आणि पूर्ण दिवस जाते याच्यामध्ये. प्राची इकडे बघ. आणि कोणतंही कार्य असलं ना त्यांना, तर आपण पहिल्यांदा पूजा वगैरे करतो. तर त्याच्यामुळे नवरीने म्हणजे आमच्या प्राचीने पहिले पूजा वगैरे केली. देवा म्हणजे आजी आजोबांची छान पूजा पण केली आणि नंतर मग बांगड्या भरायचा प्रोग्राम चालू झाला. आणि पहिल्यांदा भरले नवरींला बांगड्या. नवरींचा पूर्ण हिरवा चुळा भरला आणि पाहू शकता तुम्ही किती छान दिसत आहे. लाव मोठा. हे पाहुणे येऊन राहिल्या तर आमच्या इथं एक 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 या वेलकम. एकदम तब्येत वगैरे मस्त आहे. आणि आता भरत आहे नवरींचा चुळा भरणं झाला आणि आता नवरींची आई भरत आहे. आणि आमच्या इथे माहीत आहे का, जवळजवळ सगळीकडेच पद्धत असेल ताईंनो, ते नवरींच्या आईला बांगड्या माहीत आहे का, सगळ्या बाया भरतात. आणि नवरींच्या आईला, नवरींच्या मोठ्या आईला, जेवढ्या मोठी आई काकू वगैरे असते ना, त्यांना सगळे पाहुणे जे येतात ना ते बांगड्या भरतात. आणि माझी आई पण बांगड्या भरत आहे. मस्त आणि चवीचा मोबाईल नवरी वाटतात. आमची नवरी बाई पा आज बांगड्या भरायचा कार्यक्रम आहे आमच्या इथे. बांगड्या पण भरल्या, मजा येऊन राहिली. पण जेवण झालं टक्करा नवरींच्या मामी असं करा. नवरींच्या मामी ह्या नवरींची भावजय, मोठी भावजय. आम्ही लहान, आता आम्ही पण बांगड्या करतो. त्या नवरींच्या मोठी आहे, त्या मोठ्या ह्या मामी आहेत, त्या लहान मामी. मला चार दिवस मजा आली. हो ना, लस मजा मस्त बाई. पोरी छान नाचन त्यानं लय मस्त.
नवीन सुनबाई आल्या आता आमच्या. गेले का? प्राचीच्या लग्नाची माहिती आहे का ताईंनो? खूप दिवसापासून वाट पाहत होतो आम्ही आणि लगेच जुळलं पण आणि एंगेजमेंट पण झाली आणि आता लग्न पण आहे. आणि एवढे पटापट दिवस गेले नाही एंगेजमेंट झाले तेव्हाचे, कारण की शॉपिंग बाकीची कामं यात पटकन दिवस गेले, माहीत पण नाही पडलं. प्राचीचं लग्न एवढ्या लवकर जवळ आलं आणि पाहू शकता तुम्ही. आणि सगळ्या बाया आल्या होत्या आणि पाहुणे पण आले होते. सगळ्या जेवढ्या आल्या होत्या ना सगळ्यांना बांगड्या भरल्या आणि त्यांच्या मनाप्रमाणे बांगड्या भरल्या सगळ्यांना. आणि पाहू शकता तुम्ही इतक्या छान दिसत नाही हिरव्या बांगड्या, हे खरोखर कोणत्याही साडीवर मॅच होतात. त्याच्यामुळे मग मी पण हिरव्याच भरल्या आणि ते पण जास्त भरल्या आणि खूप छान दिसत आहे हिरव्या बांगड्या. आणि आमचं घर जे आहे ना तर एवढं गजबजलेलं आणि एवढे पाहुणे, एवढं छान वाटत होतं ना घरात, खूप छान वाटत होतं. आणि त्या दिवशी माहीत आहे का ताईंनो, हळदीचा कार्यक्रम होता ना, म्हणजे हळदीच्या दिवशीच आम्ही बांगड्या भरणं पण ठेवलं होतं. त्याच्यामुळे मग जवळजवळ सगळेच पाहुणे हळदीला हजर होते. त्याच्यामुळे मग एक 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 चालू होतं आणि बांगड्या भरणं पण पाहुणे 50 काय व्हिडिओ आहे बापा सगळ्याचा. हो, हात नाही लावायचा याला, मुलांनी तर बिलकुल हात नाही लावायचा. मग आपण बेहोश जातो. मस्त भरल्या तिथं. वाव, बांगड्या किती छान दिसत आहेत ग, मस्त. तुझ्या पण छान दिसत आहेत. माझ्या कशा दिसत आहेत सांग बरं. गोल्डन गोल्डन मस्त मस्त. तुझ्या साडीची मॅच झाले. हिरव्या बांगड्या अशा आहेत की कशावरही मॅच होतात, कशावरही चांगल्या दिसतात ते. अजून तर हळद पिक्चर अभी तो बाकी, पिक्चर अभी बाकी है मेरे दोस्त.
अजून खूप मज्जा येणार आहे. आमच्या दिग्रजमध्ये एवढी खतरनाक खेळतात, आहे ना, मज्जा खूप खतरनाक मेहंदी खेळ. माहित आहे सगळ्यांना, आपल्या फॉलोअर्सना माहित आहे, कारण की निर्मल दादाची पण इथं किती हे आहे, इथं जास्त मज्जा येते. इथं खूप मोठी जागा आहे ना. फोटो इधर आ जाओ, आप आ जाओ इधर, याव ना. अरे सैंडल पहन के आ जाओ, कुछ नहीं इतना. असा ठेवा ना तो फोन. 1 2 3 म्हटलं की दोघी जणी सारखं उठला, पदर थोडीच नाही ना. थांब ना. आणि नवनीसोबत आम्ही छान छान फोटो पण काढले ताईंनो, आणि खूप छान फोटो काढले आम्ही, रील्स वगैरे बनवल्या. आणि पाहू शकता तुम्ही हे जे डेकोरेशन आहे ना, हे मेहंदीचं होतं. मेन म्हणजे काय झालं ताईंनो, म्हणजे गावामध्ये जरी लग्न होतं ना, तरी आमच्या बाबांनी म्हणजे यांच्या काकांनी अगदी म्हणजे शहरासाठी अरेंजमेंट केलेली होती. असं वाटलंच नाही आम्हाला की दिग्रजसारख्या खेड्यागावात एवढं छान लग्न होईल. खूप छान अरेंजमेंट केली होती. छान बांगड्या वगैरे भरणं झाल्या ताईंनो, आणि जेवण पण झालं सगळ्यांचं, कारण की एका इकडे बांगड्या भरणं चालू, एका इकडे जेवण चालू. आणि नंतर मग जेवण वगैरे झाल्यावर मग नंतर केली आम्ही पूजा. आणि पाहू शकता ताईंनो तुम्ही, पूजा एवढी छान मांडली होती ना, आणि खूप छान आणि अगदी प्रसन्न वाटत होतं. आणि जेवणाचा जो व्हिडिओ आहे ना, तो मी काढला नाही, कारण की बरेचदा असं होते ताईंनो, घरचं लग्न असलं ना, तर आपल्याला इकडे मोबाईल तिकडे मोबाईल कॅमेरा घेणं शक्य नाही होत. त्याच्यामुळे मग ते काही झालं नाही माझ्याच्यानं. आणि जेवण पण खूप छान होतं बरं, हळदीचं जेवण खूप छान केलं होतं. ते आहे हसून डबल जेवण झालं काही? हो, जेवण झालं आता. चष्मा बिना छान दिसतात. 2 पोळ्या खाल्ल्या. भात खाल्ला होता का? नाही, भात नाही खाल्ला. ठेचा खाल्ला त्यांनी, ठेचा. बिट्टी ताई कधी आल्या? लेट झालं तुम्हाला, लेट झालं तुम्हाला. बांगड्या भरल्या का? बांगड्या भरल्या, बांगड्या काढतो ना, शेलूचा स्पेशल काढतो. आणि आतमधलं तर दाखवलंच त्यांनी तुम्हाला, आणि बाहेरचं पण पाहू शकता तुम्ही. यांचे आतेभाऊ आतेबहिणी वगैरे सगळे निवांतपणे बसलेले आहेत. आणि असे सगळे जमा झाले ना ताईंनो, आपलं टेन्शन आपलं म्हणजे सगळं विसरून आपण एन्जॉय करतो. आणि करायलाच पाहिजे आपण, कारण की ही वेळ नेहमी नेहमी येत नाही आपल्याला. तर ताईंनो अशा प्रकारे ही बांगड्या भरणं वगैरे होतं. आणि पुढचा जो व्हिडिओ आहे ना माझा, हळदीचा व्हिडिओ राहील ताईंनो, आणि त्याच्यामध्ये पण सगळ्यांनी खूप धमाल केली, एन्जॉय केलं सगळ्यांनी. आणि तो व्हिडिओ पण लवकरच येणार आहे ताईंनो. आणि आता आपले व्हिडिओ चालू झालेले आहेत. आणि तुम्हाला जर खरोखर माझे व्हिडिओ आवडत असतील तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा ताईंनो. आणि माझे व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद. भेटू आपण आता पुढच्या व्हिडिओला, तोपर्यंत बाय.